हां. राम राम शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रल्हाद गरुड. मी आज आपण पाहत आहोत हे US कंपनीचा US 704 नवीन वाहन आहे. तर पानेरा या गावामध्ये आपण आलेले आहोत. तर हे झाड बघू शकता तुम्ही. या झाडाला आजपर्यंत 90 बोंड परिपक्व अवस्थेत झालेली आहे. 90 बोंड म्हणजे जवळपास आज या व्हरायटीला तुम्हाला 12 क्विंटल एकरी उत्पन्न येऊन जाईन अशी परिस्थिती आहे. तर याची लागवड केलेली आहे 10 जूनची. 10 जूनला लागवड केली असता आपण पाहू शकता सगळा प्लॉट हे कापसाचा एकदम उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि याला 3 वेळेस खत व्यवस्थापन झालेले आहे आणि 5 वेळेस फवारणी केलेली आहे आणि याला आज जवळपास 110 दिवस झालेले आहेत. तरी पण या कापूस वाणाचं एकही पान लाल झालेलं नाही. जे आपण उत्पन्न घटण्याचा मूळ स्रोत म्हणतो, म्हणजे मुख्य कारण हे लाल पान झाल्यानंतर कापसाचा ॲव्हरेज घटत आहे आणि हे जे स्पेअर लागलेले आहेत पाते ते गळून जातात. तर बघू शकता हे तुम्ही पाते बी चांगल्या प्रकारचे आहेत. तर मी एक शेतकऱ्याला आवाहन करतो की पुढच्या वर्षी जास्तीत जास्त हे US ॲग्रीसीडचं नवीन वाण US 704 तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारचं येऊन जाईल. आता तुम्ही टॅग केलेली आहे बोंडायच्यासाठी आम्ही हे बघू शकता, हे 90 बोंडापर्यंत भरलेलं आहे परिपक्व अवस्थेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला मोठं बोंड आहे, एकदम मोठं बोंड असल्यामुळं आणि गोल बोंड असल्यामुळं काय होते वेचायला सोपं जाते आणि वेचायला सोपं गेल्यामुळं मजूर खुश होते आणि उत्पन्न चांगल्या प्रकारचं मिळतं. बघू शकता असा प्लॉट आहे.